श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम माझ्या यूट्यूब परिवाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, मी आत्ता जाते मंदिरामध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर पहिले आपले गुरु असतात आई बाबा, त्यानंतर आपले जे गुरु आपण मानतो. तर चला तर मग मंडळी निघूया, वेळ झाला आणि साईला सुद्धा आता स्कूलमध्ये पाठवायचं आहे. तर घेऊन चालले मी आता. चला तर मग. तर मंडळी, चला आता मी निघाले. तर आधी साईला शाळेत सोडते आणि मग पुढे मंदिरात जाणार. तर आमच्याबरोबर आज गौरीसुद्धा आहे साईच्या क्लासमधली. हाय करा. चला तर मग निघूया. चला बाय साई, बाय. तर मंडळी, साईला स्कूलमध्ये सोडलं आहे आणि आता आपण निघूया मंदिराच्या दिशेने. चला तर मग. आज नेमका पाऊस नाही आहे, वातावरण आहे, येण्याची शक्यता आहे. बघूया आता. छत्री वगैरे घेऊन आले मी. चला मंडळी, पटपट जाऊया आणि पहिलं स्वामींचं दर्शन घेऊया. स्वामींच्या मंदिरातून येऊन पोचले. तर मंदिरामध्ये जायच्या आधी प्रसाद म्हणून केळी घ्यायची आहे. तर केळी घेऊया, मग जाऊया. तर मंदिरामध्ये लाईन आहे खूप, कारण आज गुरुपौर्णिमा आहे. चला तर मग आधी प्रसाद घेऊया. तसं ठीक आहे. दादा कसे आहेत केळी? 20 द्या. केळी घेऊया. प्रसादासाठी केळी घेतले. तर निघूया आता मंडळी. मंदिरामध्ये जाण्यासाठी लाईन आहे. लाईन खूप लांब आहे. लाईन मी सुद्धा लाईनमध्ये उभे राहिले. बघूया आपण. आता पावणे 1 झाला आहे. किती वेळ लागतो काय माहिती. समर्थांचं दर्शन वगैरे झालं आणि स्वामी समर्थांच्या मठाच्या पाठीमागे सुंदर असं औदुंबराचं झाड आहे. त्या झाडाला प्रदक्षिणा वगैरे घातली आणि प्रसाद वगैरे झाला. आणि आज संध्याकाळी गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसाद आहे. तर मंडळी, हे मंदिर आहे म्हणजे मठ आहे, चारकोप सेक्टर 9 आहे. जर कोणाला यायचं असेल तर नक्की भेट द्या. या मंदिरात आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवते. इथलं भक्तिमय वातावरण मनाला सकारात्मक आणि ऊर्जा देते. वर्षभरातले इथले सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात. मंडळी, स्वामींच्या मंदिरातून नमस्कार करून आले आणि स्वामींच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती, लाईनसुद्धा होती. तर आता वाजले 2. तर मंदिरामध्ये जाऊन छान वाटलं, मस्त दर्शन वगैरे छान झाले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं कोकणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका.